पुण्यामध्ये फुले विद्यापीठामध्ये NSUIचं आंदोलन, फुले विद्यापीठाच्या वक्तृत्व स्पर्धेवरनं वाद, स्पर्धेसाठी व्हॉइस ऑफ देवेंद्र असा विषय. गोदाघाट लगतचं वस्त्रांतरगृह पाडण्याचा निर्णय, पालिकेनं वस्त्रांतरगृह पाडू नये, पुरोहित संघासह महिला भाविकांचाही विरोध. गडचिरोलीमध्ये आठवड्याभरात डेंग्यूचा तिसरा बळी, मुलचेरा तालुक्यात आठवड्याभरापासून डेंग्यूची साथ, आणखी एका महिलेचा मृत्यू. चंद्रपूरमधल्या वर्धा नदीवरचा पूल धोकादायक, चंद्रपूर ते गडचांदूर पुलाला मध्येच पडले खड्डे, वाहनधारकांचा खड्ड्यांमधनच जीवघेणा प्रवास सुरू. सोलापुरातल्या प्रमुख रस्त्यांवरही खड्डेच खड्डे, खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त, पालिका प्रशासनानं लवकर खड्डे भरून घ्यावेत, वाहन चालकांची मागणी. नवी मुंबई एपीएमसी बाजारात परदेशी संत्र्यांना मागणी, सध्या बाजारात 1500 रुपयांपर्यंत पेटीचा दर. साताऱ्यातल्या अजिंठा चौकामध्ये अनधिकृत कीटकनाशकांची विक्री करणारी गाडी पकडली, गाडीतनं 1,23,000चा मुद्देमाल जप्त. कोकणातल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर, मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियोजन. अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांची बेकायदेशीर वाहतूक सुरूच, अंबरनाथमधल्या अपघातानंतर परिस्थिती जैसे थे, आरटीओच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. गडचिरोलीमध्ये निरंकारी महिला संत समागम सोहळा संपन्न, महिलांची सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थिती. गडचिरोलीच्या महिला सरपंचाला दिल्लीतल्या सोहळ्याचं निमंत्रण, स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ध्वजवंदन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण. भाजपकडून कुडाळमध्ये चला खेळूया मंगळागौर कार्यक्रम संपन्न, श्रावण विशेष कार्यक्रमासाठी अभिनेत्री श्रद्धा खानोलकर यांची उपस्थिती. पुण्यामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढली, 6.5 वर्षात 98 लाख वाहनधारकांकडनं नियमांचं उल्लंघन, 688 कोटी 16 लाख रुपयांचा दंड भरलेलाच नाही. अमरावती महानगरपालिकेकडनं स्वातंत्र्य दिनासाठी जोरदार तयारी, पालिका कार्यालयात आकर्षक विद्युत रोषणाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराचं मार्गदर्शक नियम, शासनाच्या धोरणांवर टीका टाळावी याची दक्षता घेण्याचे दिले निर्देश. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यात 4 किलोमीटरच्या रस्त्याला मंजुरी, मात्र काम होईना, गर्भवती महिलेला प्रसूती वेदना, मात्र वाट मिळेना, वाटेतच महिलेची प्रसूती, तोलवावाडा इथला प्रकार. मुंबईतल्या दादर कबूतरखान्याबाबत 13 ऑगस्टला सुनावणी, 13 ऑगस्टपर्यंत कोणीही माध्यमांशी बोलू नये, जैन महासंघाच्या ललित गांधी यांचं आवाहन. मंत्रालयात प्रवेशासाठी पास काढण्याची पद्धत होणार बंद, ऑनलाईन ॲपमधील नोंदणीद्वारेच मिळणार प्रवेश, सरकारकडनं GR जारी, 15 ऑगस्टपासून अंमलबजावणी. अकोल्यात अवैध बांधकामावर चालवला पालिकेनं बुलडोझर, प्रशासनाच्या कारवाईमुळे अवैध बांधकामधारकांमध्ये खळबळ. ठाण्यातल्या अनधिकृत बांधकामांचा दंड माफ, नगरविकास विभागाचा निर्णय, पालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं संरक्षण दिल्याचा विरोधकांचा आरोप. नागपूरच्या अल्पसंख्याक समुदायातल्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग मोकळा, सर्व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मंजूर, 52 लाखांपासून 1 कोटी रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मंजूर. पुण्यामध्ये वाहतूक शाखेतल्या कर्मचाऱ्यांना सौजन्याचे धडे, येरवड्यात वाहतूक प्रशिक्षण संस्था उभारणार, नागरिकांसोबत संवाद, सौजन्यशीलता याबाबतचं प्रशिक्षण दिलं जाणार. नागपूर कोराडे मंदिर दुर्घटना प्रकरणी MMRDAच्या माध्यमातून चौकशीसाठी समिती स्थापन, कंत्राटदाराकडनं 19 लाख रुपये वसूल, मंदिराचं द्वार कोसळून 16 मजूर झाले होते जखमी. नायर रुग्णालयातल्या डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी संबंधित खटल्यातनं प्रसिद्ध वकील प्रदीप खरत यांना हटवलं, वकिलांना हटवल्याप्रकरणी हायकोर्टाकडनं नाराजी व्यक्त.
कोकण रेल्वे रोरो सेवा कणकवलीतल्या नांदगाव स्टेशनमध्ये सुद्धा मिळणार। यावर्षी कोकण रेल्वेच्या 50 गाड्या अधिक सोडणार, कोकण रेल्वे अध्यक्षांकडून माहिती। संत श्रेष्ठ श्री ज्ञानदेवांची 750वी जन्मोत्सव सोहळा 15 ऑगस्टला साजरा होणार। सोहळ्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। अमरावती विद्यापीठामध्ये तिसऱ्यांदा कॅरी ऑन लागू, सर्व पदवी अभ्यासक्रमांना 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता विना अट मिळणार प्रवेश। जायकवाडी धरण 92% भरलं, धरणामध्ये 10% गाळ साठला। पाणी साठवण क्षमता 102 टीएमसी वरनं 92 टीएमसी पर्यंत झाली कमी। भाडाच्या घरांना सर्वाधिक पसंती, कोकण मंडळाच्या लॉटरीला तुफान प्रतिसाद। 5,000 घरांसाठी 67,000 अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ, राज्याच्या तिजोरीवर आता 17,000 कोटींचा भार पडणार। कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये 53 वरून 55% इतकी वाढ। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती, 7ही धरणातला पाणीसाठा 89% स्थिरावला। गतवर्षीच्या तुलनेत ऑगस्टमधला पाणीसाठा 2% घटला। गणेशोत्सव काळामध्ये जरांगेंचा मुंबईत मोर्चाची हाक दिल्यानं मुंबईमध्ये गर्दीचा ताण वाढणार। 29 ऑगस्टला मोर्चाची हाक, तोडगा काढण्याची गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी। महादेवीसाठीची याचिका गुरुवारी सूचीबद्ध होणार, सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारकडे वकिलांचा पाठपुरावा, सूचीबद्ध करण्यासाठी कोर्टाच्या रजिस्ट्रीकडे प्रलंबित। लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता 25% वाढणार, सीएसएमटी खोपोली दरम्यान 15 डब्यांची गाडी धावणार। ऑगस्ट अखेरपर्यंत 34 स्टेशन्सवर वाढवणार प्लॅटफॉर्मची लांबी। नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी आरोपीकडनं शिक्षेला हायकोर्टात आव्हान, दोष सिद्ध होऊन सुद्धा आरोपीचा आव्हान, आपल्या विरोधात पुरावा नसल्याचा आरोपीचा दावा। सिंधुदुर्गातल्या दोडामार्गमध्ये रानटी हत्तींचा हैदोस, हत्तींच्या प्रश्नी दोडामार्गमध्ये 14 ऑगस्टला आंदोलन, ठाकरेंच्या शिवसेनेकडनं ढोल बजाव आंदोलन सुरू। पंढरपूरमध्ये कडधान्यांचा पेरा वाढला, तब्बल 20 वर्षांनंतर पेरा वाढला, सर्वाधिक 2,400 एकरांवर उडीदाची पेरणी। वाशिममध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याच्या दरात घसरण, हरभऱ्याला सरासरी 6,500 रुपये, 6,050 रुपये प्रति क्विंटल दर, शेतकरी चिंतेत। वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा, 6,000 शेतकऱ्यांना मिळणार थकीत पीक विम्याची रक्कम। पुणे जिल्ह्यामध्ये पावसाअभावी पिकं धोक्यात, अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। 12 सप्टेंबरला मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा संयुक्त मोर्चाला दोन्ही पक्षातले वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता। नाशिक शहरातल्या समस्या आणि इतर प्रश्नांवर काढणार मोर्चा। मनसे पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंची घेतली भेट, मनसेच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयुक्तांना दिलं पत्र। लोकसभेमध्ये न्यायमूर्ती वर्मा यांना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा, न्यायमूर्ती वर्मांना हटवण्याचा प्रस्ताव स्वीकारला, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं वाचन। चंद्रपूरमध्ये माजी नगरसेवक राजीव गोलीवार यांचा राजीनामा, गोलीवार हे सुधीर मुनगंटीवारांचे कट्टर समर्थक, पक्षामध्ये जुन्या कार्यकर्त्यांचा अपमान होत असल्याचाही केला आरोप। राज्यामध्ये 15,000 पोलिसांची भरती केली जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय। रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांना राजकीय कावीळ झालेली आहे, भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांची टीका। रायगडमधल्या ध्वजारोहण मानापमानावरनं शिवसेनेमध्ये नाराजी, यंदा सुद्धा मंत्री भरत गोगावले यांना ध्वजारोहणाची संधी नाहीच। कालच्या यादीमध्ये मंत्री आदिती तटकरेंचं नाव, शिवसेनेमध्ये नाराजीची चर्चा। ध्वजारोहणाची संधी मिळाली नाही म्हणून मी नाराज नाही, पालकमंत्रीपदाचा मुद्दा अजूनही शिल्लक,
वरिष्ठांचा निर्णय मान्य असेल, गोगावलेंची प्रतिक्रिया. व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धेवरनं राजकीय वातावरण तापलं. पुणे विद्यापीठानं आयोजित केलेल्या कार्यक्रमावरनं टीका. NSUI तसंच विद्यार्थी संघटनांचा कार्यक्रमाला विरोध. दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेल समोर स्थलांतरित करावा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची मागणी. टोल नाक्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्यानं केली मागणी. खासदार निलेश लंके यांचं अनोखं आंदोलन. संसदेत कांदे नेऊन केली निदर्शनं. कांद्याचे दर गडगडल्यानं ठाकरेंच्या, शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं 11 खासदारांकडनं दिल्लीमध्ये आंदोलन. महाविकास आघाडीनं निवडणूक आयोगाला लिहिलं होतं पत्र. विधानसभा मतदानापूर्वी मतदार याद्यांमध्ये छेडछाड. पत्रावर मवियाच्या 3 प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षऱ्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं आंदोलन. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा रेल रोको. राहुल गांधींना केलेल्या अटकेचा नोंदवला निषेध. सह्याद्रीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली. बैठकीत नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाबाबत चर्चा झालेली नसल्याची सूत्रांची माहिती. सांगलीमध्ये काँग्रेस नगरसेवकांनी भाजपची धरली वाट. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश सोहळा. मुख्यमंत्र्यांकडनं अभिनेते किशोर कदम यांच्या तक्रारीची दखल. फडणवीसांनी एक्सवर पोस्ट करत अधिकाऱ्यांना केल्या सूचना. सहकार सचिव आणि SRAच्या अधिकाऱ्यांना तक्रार दिल्याची माहिती. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या आमदारांना महायुतीची ऑफर. मंत्री विखे पाटलांनी दिली ऑफर. धाराशिवच्या एका कार्यक्रमात विखे पाटलांनी दिली ऑफर. मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहासमोर अपघात. बेस्टच्या इलेक्ट्रिक बसची कारला धडक. एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू. भंडाऱ्यातल्या रावणवाडीतील जंगलामध्ये शिक्षकाची आत्महत्या. आत्महत्येमागचं कारण अस्पष्ट. घटनेमुळे परिसरात खळबळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोबाईल न दिल्याच्या रागातनं मुलगी घर सोडून गेल्याची घटना. पोलिसात तक्रार दाखल. CCTV फुटेजच्या मदतीनं शोध मोहीम सुरू. नागपुरात मुलाकडनं वृद्ध पित्याला मारहाण. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला नकार. व्हिडिओ देखील व्हायरल. भटक्या श्वानांचा सर्वाधिक हैदोस. महाराष्ट्रात 6 वर्षात तब्बल 30 लाख लोकांना घेतला चावा. श्वान चावण्याच्या सर्वाधिक घटना या महाराष्ट्रातल्या. लडाखमध्ये गाडीवर मोठा दगड पडला. दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू तर 2 जण जखमी. मनाली लेह मार्गावरची घटना. नाशकात मद्यप्राशन केलेल्या गावगुंडांकडनं दुकानदाराला जबर मारहाण. मारहाणीचा सगळा प्रकार CCTV मध्ये चित्रित. दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस. अनेक भागात साचलं पाणी. दिल्लीकरांचं जनजीवन विस्कळीत. सोलापूर तालुक्यातल्या गावांना पावसाचा फटका. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलं. शेतीचं झालं मोठं नुकसान. सोलापूर तालुक्यातही पावसाचा जोर वाढला. कासेगाव उळे गावाला जोडणारा ओढा ओव्हरफ्लो. ओढा पाण्याखाली गेल्यामुळे ग्रामस्थ अडचणीत. अभिनेत्री राणी मुखर्जी साईबाबांच्या चरणी लीन. दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीनं राणी मुखर्जीचा सत्कार. खालिद का शिवाजी चित्रपटाला होणारा विरोध वाढला. चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी आणा. शिवप्रेमी संघटना मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी करणार. उत्तर प्रदेशमधल्या एका IAS अधिकाऱ्यावर छळ केल्याचा महिलांचा आरोप. तक्रारीनंतर IAS अधिकाऱ्याविरोधात चौकशीचे आदेश. तिसरीतल्या मुलीवर वर्गमित्रानंच केला अत्याचार. यवतमाळच्या बाभुळगाव मधली घटना. तिसरीतल्या मुलानं बाथरूममध्ये नेऊन केला मुलीवर अत्याचार. नागपूरमध्ये नोकरीसाठी आमदाराच्या नावानं फसवणूक. नावाचा गैरवापर करत 4.5 लाखांची झाली फसवणूक.
वसईमध्ये घर मालकाला बाथरूममध्ये कोंडून चोरी. बाथरूममध्ये कोंडून 1 कोटीची गेली चोरी. वसई पश्चिमेकडील शास्त्रीनगर इथला प्रकार. पैठणमध्ये दरोडा पडल्याचं सांगत वृद्ध दाम्पत्याला लुटण्याचा प्रयत्न, 3 आरोपी फरार. पुण्याच्या बोपोडी परिसरात शाळेच्या आवारातच गांजाची लागवड. शिक्षण मंडळाचे माजी सदस्यांकडून संबंधितांवर कारवाईची मागणी. चंद्रपुरातल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड. मनोरंजन क्लबच्या नावाखाली सुरू होता हा जुगार अड्डा. क्लब चालकासह जुगार खेळणाऱ्या विरोधातही गुन्हा दाखल. सोलापुरात एमडी ड्रग्सची तस्करी करणारी टोळी जेरबंद. 18 ग्रॅम एमडी ड्रग्ससह 8 जण ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. पुण्यातल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा. भाजप पदाधिकाऱ्याला रंगेहात पकडलं. या प्रकरणी गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगार जामिनावर सुटताच मैत्रिणीवर केला गोळीबार. जखमी तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला कर्मचाऱ्यावरच अत्याचार. माजी सभापती पती विरोधात गुन्हा दाखल. पालघरमध्ये स्मशानभूमीजवळ अघोरी प्रकार समोर. अघोरी पूजेचं साहित्य आढळून आल्यानं परिसरात खळबळ. पोलिसांकडून तपास सुरू. पुण्यामध्ये 2 सराईत गुन्हेगारांना अटक. गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून केली अटक. आरोपींकडून 2 पिस्तुलं आणि जिवंत काडतूस जप्त. अमरावतीमध्ये युवकानं ऑनलाईन ऑर्डर केलं शस्त्र. या प्रकरणी युवक आणि कुरिअर कंपनीच्या व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल. भिवंडीमध्ये दोघांची धारदार शस्त्रानं हत्या. प्रफुल्ल तांगडी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून होता कार्यरत. 4 ते 5 हल्लेखोरांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती. नवी मुंबईमध्ये 7 वर्षीय मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न. महिला पळवून घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार. मुलानं आरडाओरडा केल्यानंतर महिलेला पकडण्यामध्ये यश. काश्मीरी महिलेच्या हत्येप्रकरणी 8 ठिकाणी छापे. फुटीरतावादी यासिन मलिकच्या घराचाही समावेश. दिल्लीतून भटक्या कुत्र्यांना हद्दपार करा. सुप्रीम कोर्टाचे प्रशासनाला निर्देश. भटक्या कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटना वाढल्यानं निर्णय. बिलावल भुट्टोची भारताला पोकळ धमकी. भारतासोबत युद्ध अटळ. भुट्टोची धमकी. सिंधू कराराच्या स्थगितीचा उल्लेख करत दिली धमकी. एअर इंडियानं दिल्ली वॉशिंग्टन विमान सेवा केली बंद. 1 सप्टेंबरपासून विमान सेवा बंद करण्याचा तात्पुरता निर्णय. डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन एका परिषदेनिमित्तानं भेटणार. रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी भेट होणार असल्याची माहिती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेण्याची तयारी. यवतमाळच्या श्रावणी डिकेला आशियाई जुडो स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल. श्रावणीच्या यशाबद्दल दिग्रस शहरातल्या नागरिकांनी काढले रॅली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.